जय हिंद भावानो. तर आमचं पोहून वगैरे आता झालेलं आहे. तर रूमवर येऊन चेंज वगैरे करून आता आम्हाला परत बीचवर जायचं आहे. कारण बीचचं व्ह्यूज एकदम खतरनाक झालेलं. सगळी गर्दीसुद्धा हळूहळू वाढालती. मग म्हटलं जाऊया आपण बीचवर, फोटोशूटसुद्धा वगैरे करूया आणि जरा काहीतरी व्हिडिओज पण बनवूया म्हटलं. आणि आम्हाला पुढचं प्लॅनिंगसुद्धा करायचं होतं की जेवणाचं नियोजनसुद्धा करायचं होतं. आणि गोव्याची जी नाईट लाईफ होती, एक नंबरच नाईट लाईफ होती. ती दिवसापेक्षा रात्रीचंच भारी वाटते गोवा. बघू शकता तुम्ही, व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोरं म्हटलेत की जरा ह्याच्यात बाजारात सुद्धा जाऊया म्हणले, चला गोव्याच्या. तर म्हटलं बाजारात सुद्धा जाऊया. आणि बघू शकता हे दगडाचे छोटे छोटे त्यांच्या कलाकृत्या, परत अंगठी, गळ्यातल्या माळा वगैरे एकदम सौंदर्य प्रसाधनाच्या ज्या प्रोडक्ट ढीग होती तिथं. कपडे वगैरे सुद्धा जामच होतं. नंतर हे एक छोटंसं खेळणं आमच्या बाळाला घेतलेलो. मग म्हटलं जेवणाला एक छोटंसं रेस्टॉरंट सुद्धा गावलं. मग म्हटलं जेवायला जाऊया. तर ह्यो भाऊ बघा आल्यापासून गिटारच घेऊन बसलाय. भावानंतर गाणं सुद्धा म्हणलंय टॉपचं. ह्या भावानं सुद्धा गाणं म्हणलंय खतरनाक, फक्त व्हिडिओत टाकलं नाही. तर ह्यो भाऊ का मगाच्या गिटार सोडूनच झालता. त्यानंतर जेवण वगैरे आलं. गोव्यामध्ये जेवण हे आपल्याला एवढं काय मला भारी वाटलं नाही. तर भाऊ गाणं कसं म्हणते बघा. भावानं वगैरे गाणं तेवढं भारी म्हटला. त्यानंतर आमचं जेवण सुद्धा झालं होतं. जेवण काय मला काय एवढं भारी वाटलं नाही, कारण चिकन आम्ही मागवलेलं, त्यावर बटाट्याची भाजी सुद्धा आली. त्यानंतर जेवण वगैरे करून म्हटलं की रूमवर जाऊन झोपून टाकूया, कारण दिवसभर आम्ही दमलेलं लय. मग म्हटलं की झोपल्याशिवाय काय आता पर्याय नाही. आणि ह्यो भाऊ बघा 4-4 मारून झोपल्यासारखं झोपलाय. आणि ह्यो श्रेयश कांबळे म्हटलेला की रात्रभर झोपायचं नाही. तर आल्याला सगळ्यात पहिला ह्योच झोपलाय. मग प्रथमेश आणि मी जरासं बाहेरनं अनेकदा फिरून आलं आणि येऊन झोपलं. तर भावांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे लगेच.